नमस्कार बालमित्रांनो. गोष्ट ऐकायची वेळ झाली ना, चला तर मग ऐकूया गोष्ट. आजच्या गोष्टीचं नाव आहे बाहुलीची शिकवण. प्रसिद्ध समाजसेवक बाबा आमटे यांची आई फार शिकलेली नव्हती, पण होती चतुर. तिने बाबा आमटे लहान असताना त्यांच्यावर फार चांगले संस्कार घडविले. एखादी गोष्ट समजावून सांगण्यात तिचा विशेष हातखंडा होता. साध्या साध्या गोष्टीतून ती मुलांना योग्य तो उपदेश करायची. त्यांनी त्यापासून काय धडा घ्यायचा ते समजावून सांगायची. एकदा तिने एक छोटी जपानी बाहुली आणली. त्या बाहुलीचं वैशिष्ट्य म्हणजे तिला कितीही वेळा ढकलून खाली पाडली तरी पुन्हा ती होती तशी उभी राहायची. बाबा आमटे लहानपणी त्या बाहुलीशी तसा खेळ खेळत असताना आई म्हणाली, बाळ, या बाहुलीला खाली पाडता पाडता तू दमशील, थकशील, पण ती मात्र प्रत्येक वेळेस आपल्या पूर्वीच्या स्थितीतच येईल, उठून उभी राहील. तुलासुद्धा जीवनात अनेक वेळा खाली पडण्याची वेळ येईल. त्यावेळेस लक्षात ठेव की अपयश हे पडण्यात नसून तसेच पडून राहण्यात असते. यश अपयश यांचे चक्र जीवनात चालूच असते. हार खावी लागते तर परत उठून प्रयत्न करणे यातच जीवनाचे सार आहे. बाबा आमटे यांनी ती शिकवण मनात पक्की रुजवली आणि ध्येय गाठताना येणाऱ्या अडचणींवर, निराशेवर मात केली. या गोष्टीतून काय बोध घ्यायचा? तर यश म्हणजे अपयश येणं नव्हे, तर इप्सित किंवा उद्दिष्ट प्राप्त करणं होय. प्रत्येक पराजय हा विजयाची वाटचाल करीत असताना करावा लागणारा तात्पुरता मुक्काम असतो. सफलता म्हणजे शेवट. सकारात्मक प्रवृत्ती, प्रेरणा, आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टिकोन आणि सातत्याने प्रयत्न ही यशाची चतुःश्रुती आहे. हरलो असे वाटले की हार ठेवलेलीच. हरलो नाही असे वाटेपर्यंत तुम्ही खेळ जिंकतच आहात. तर बालमित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली ते नक्की कळवा. अरे हो, आणि आपलं तर ते राहिलंच. आमची गोष्ट आखूड, तुमच्या पाठीत लाकूड. आमची गोष्ट लांब, तुमच्या पाठीत खांब. बालमित्रांनो, आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या रविवारी एक नवीन गोष्ट घेऊन. तोपर्यंत नमस्कार.